पार्ट 1 मध्ये सांगितल्यासारखं इथे येऊन आम्हाला काहीतरी कळलं होतं. मग काय, नमस्कार हो सोलापूरकर. इथे येऊन कळालं होतं की बँडवाल्यांना मागच उभा कर म्हणलं होतं, पण बँडवाले पुढे आलते. आणि हा तिथं खूप चिखल वगैरे होतं, खूप म्हणजे खूप. मग तिथून कोण नाचता पण येणार नाही म्हणजे कोणालाही, म्हणून त्यांनी पुढे आलते. मग काय राहू दे सोडा म्हणून मग काय देवीला पण आणले बघा पुढं. त्यानंतर जिथं चांगलं रोड चालू झालं तिथून हे वाजवायचं वगैरे चालू केले आणि ते छोटे छोटे मुलं सर्व नाचत होते बघ. इथून घेऊन चालू. हा, या मंडळाचे नाव आहे महालक्ष्मी. खूप मस्त म्हणजे खूप मस्त डेकोर केलं ते. खरंच देवी पण खूप भारी दिसालते. मग काहींचं वाजवणं वगैरे चालू झालं बघा. तेवढ्यात वैष्णवीला म्हणले गाडी घे, घरी जाऊन ठेवून ये. ती गाडी ठेवायला गेली तोपर्यंत मी बघा क्लिप्स वगैरे घेतले. खरंच काय भारी दिसाल ते, खरंच नजर काढू वाटेल तर देवीचे. मग काय ते अजून येत होते खूप, म्हणून मला घरात काम होतं कारण मला गट घालायचे होते, म्हणून मी पहिला घरी आले. मग घरी येऊन थोडं गट वगैरे घालून पूजा वगैरे करून लगेच निघाले बघा. कारण बघायचं होतं की देवी पोहोचलेत का नाही. मला भीती वाटलं की त्यांनी पोहोचले असेल, पण इथं येऊन बघते तर काय, देवी अजून लांबच आहेत. मंडप इथं, आम्ही तर मंडपाशीच थांबलो होतो आणि ते बघा तिथं होतं. मग काय देवीची स्थापना वगैरे झाली. आम्ही थोडा वेळ बसलो आरतीसाठी, पण घरनं मम्मीचा फोन आला म्हणून निघालो बघा पटकन.